अन्यायानं परराज्यात डांबलेला आहे त्याचा विरोध कुठेतरी केंद्र सरकारनं बघावा आणि आम्हाला परत आमच्या स्वतःच्या राज्यात घालावं यासाठी काळा दिन सातत्यानं 70 वर्ष झाली पाळला जातो। हा सूतक दिवस म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाळतोय आणि जवळजवळ चौथी पिढी या ठिकाणी या चळवळीत आता सक्रिय झालेली आहे। या चळवळीमध्ये अनेक पिढ्या त्या ठिकाणी खर्ची गेलेल्या आहेत। शेकडो हुतात्मे त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेले आहेत। तरी अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळत नसेल तर न्यायाची अपेक्षा कुणाकडनं करावी हा प्रश्न खऱ्या अर्थानं सीमावासियांना पडतोय। वेगवेगळ्या पद्धतीनं इथं मराठी भाषा संपली जात असताना आमच्या भाषेचं रक्षण करण्याचा किंवा आम्हाला आमच्या भाषेत जगण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असताना तो सुद्धा आमच्या मूलभूत सुविधा आमचे मूलभूत अधिकार आम्हाला मिळत नाहीत तर मग इथे राहण्यात काही अर्थ नाही। ही प्रत्येक मराठी भाषिकाची भावना आहे। नाही, खऱ्या अर्थानं ह्या देशभरामध्ये लोकशाही त्या ठिकाणी लोकशाहीवर हा देश चालतोय आणि कुणालाही कुठेही येण्यासाठी बंदी घालणं हा काय इथं काही हुकुमशाही चालत नाही। त्यामुळं खऱ्या अर्थानं मी ह्या सरकारचा निषेध करतो। कुणालाही बंदी घालून तुम्ही मराठी माणसांच्या भावना त्या ठिकाणी अजून तीव्र करताय। प्रत्येकाला व्यक्त होण्याचा आणि कुठेही मोकळेपणाने फिरण्याचा धैर्यशील माने तर ते खासदार आहेत। ते ह्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी असतात। त्यांना पूर्ण देशामध्ये वावरून कुठेही काम करण्याचा अधिकार आहे। तर त्यांना तुम्ही बंदी घालत असाल तर तुमच्याकडून अपेक्षा काय ठेवायची आणि त्यामुळं सातत्यानं तुम्ही आम्हाला जाणवून देताय की तुम्ही आमचे नाही आहात, तुम्ही परराज्यातून आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला आमच्या राज्यात घालावं, आमच्या भूमीसह घालावं अशी आमची खऱ्या अर्थानं मागणी आहे। राज्योत्सवाला कर्नाटक सरकारकडून 50 लाख देण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे मराठी माणसांवर दडपशाही करतात तर याबद्दल नाही बघा, त्यांच्या राज्याचा उत्सव त्यांनी कसल्याही पद्धतीने कितीही मोठ्या प्रमाणात साजरा करावा त्याला आमचा विरोध असण्याचं कारण नाही। एक वेगळ्या पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी उभं केलं जात आहे। बेळगावातले मराठी माणसं कानडी भाषिकांना किंवा राज्योत्सवाला विरोध करतात म्हणून, पण त्यांना माहीत नसेल 56 पासून काळा दिन पाळला जातोय आणि त्याच्या 20 वर्षानंतर राज्योत्सव चालू केलेला आहे। त्यामुळं जर आम्हाला विरोध करायचा असला असता तर आम्ही पहिलाच केला असता ना। आम्ही त्याच्या आधीपासून काळा दिन पाळतोय केंद्राचा निषेध करण्यासाठी, कारण केंद्रानं आमच्यावर अन्याय केलेला आहे। त्यामुळं काहीतरी वेगळं चित्र निर्माण करून मराठी भाषिकांवर अन्याय करण्याचा जो घाट घडला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे।